बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज इथं. कुंभोज गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणाऱ्या भारतीय संशोधन प्रकल्पासाठी ज्या प्रतीक्षा नकातेची निवड झाली ती कुंभोज गावची कन्या आहे. जवळजवळ 90 विद्यार्थ्यांच्यापैकी 70 प्रकल्पाची निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रात 4 प्रकल्प निवड गेले आणि त्या 4 प्रकल्पापैकी प्रतीक्षाचा प्रकल्प हा दुसऱ्या नंबरवरती आहे. ती प्रतीक्षा आज आपल्या समेत आहे. आपण ती माहिती घेतोय. प्रतीक्षा, नमस्ते. नमस्कार, मी प्रतीक्षा महावीर नकाते. मी कुंभोज गावची नागरिक असून माझं शिक्षण 1ली ते 4थी कन्या विद्या मंदिर कुंभोज येथे झालेलं. त्याच्यानंतर 5वी ते 7वी मी हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज येथे झालं. त्याच्यानंतर 7वी ते 10वी मी बाहुबली येथे शिकली आहे. त्याच्यानंतर मला 10वीमध्ये 86.60% मार्क्स होते. मी 11वीला DKT येथे शिक्षण घेतले. त्याच्यामध्ये मी डबल ग्रुप म्हणजे PCMB हा माझा ग्रुप होता. त्याच्यामध्ये मी CET आणि NEET दोन्हीसाठी प्रिपरेशन केलेले. मला CETमध्ये 97.06 मार्क्स पडलेले आणि मी आता 12वीनंतर हौसाबी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे BHMSसाठी शिक्षण घेते फर्स्ट इयरला. त्याच्यामध्ये मी आता 3rd इयरमध्ये आहे. मी 2nd इयरमध्ये असताना माझं रिसर्च म्हणजेच सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन होमिओपॅथी यांची पूर्ण मेडिकल फील्डमधल्या स्टुडंटसाठी एक रिसर्चची स्कॉलरशिप टाईप आहे. त्याच्यामध्ये ऑल इंडिया थ्रू सगळे स्टुडंट त्याच्यासाठी अप्लाय करतात. त्याच्यामध्ये माझा असा विषय होता की सांधेदुखी जे 40 ते 60 वर्षांच्या महिलांमध्ये जी सांधेदुखी आहे त्याच्यामध्ये मी रिसर्च केलेला. त्याच्यामध्ये मी ऑथेंटिकली म्हणजे पूर्ण त्यांचं आधार कार्ड नंबर वगैरे फोटोज वगैरे असे मी 60 पेशंटचा डाटा गोळा करून त्याच्यावर रिसर्च केलेला. पण त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा 120 म्हणजे 120 महिलांची मी प्रकल्पासाठी निवड केलेली. त्याच्यामध्ये मला 2 औषधे होती, बॅसिलस नंबर 7 आणि कॅल्फॉस 6X. ह्या दोन्हीच्या मेडिसिनचा जो इफेक्ट होता त्यांच्या सांध्यांच्यावरती त्याच्यासाठी मी प्रकल्प केलेला. त्याच्यामध्ये मला 2024मध्ये त्या प्रकल्पासाठी प्रपोजलसाठी सिलेक्शन झालेलं. मग मी तो पुढे कॅरी आऊट केल्यानंतर मला 2025मध्ये प्रपोजल सिलेक्ट होऊन रिसर्च सिलेक्ट होऊन अवॉर्ड फंक्शनसाठी दिल्ली येथे इन्व्हाइट करण्यात आले आहे. आज तुझ्या या यशामागं तुमच्या शिक्षण संस्थेबरोबर आणि कोणाचं ध्येय आहे, साथ कोणाची आहे तुला? मला हा टॉपिक म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर एकतर खूप असं माहीत नव्हतं की हा सिलेक्ट होऊ शकते. त्यांची म्हणजे असं काही गाईडलाईन नव्हती की ह्या बेसिसवरती त्यांनी सिलेक्ट करणार वगैरे. आणि ते सेंट्रलला असल्यामुळं तो स्ट्रिक्ट क्रायटेरिया होता. मग प्रपोजल सिलेक्ट झाल्यानंतर मला होप होती की हा म्हणजे आता पुढं करू शकतो आहे. आणि त्याचा जो कॉस्ट असतो तो CCRHकडूनच मिळतो. मग मी त्याच्यासाठी मग ते मी म्हणजे अभ्यासासोबत ते कंप्लीट केले. मग नोव्हेंबरमध्ये मी ते पाठवायच्या अगोदर मला आमच्या कॉलेजचे टीचर्स म्हणजेच डॉक्टर शुभांगी मगदूम मॅम, त्याच्यानंतर अश्विन कुलकर्णी सर, पद्मा मॅम आणि पल्लवी पाटील मॅम आणि त्याचबरोबर या गावचे डॉक्टर अभिजित कोरे सर यांनी मला जे मेडिकल फील्डमधील टर्मिनॉलॉजीज असतात त्याच्यामध्ये हेल्प केले. त्याचबरोबर माझा कुटुंबाचा तर मोठा वाटा होताच, कारण आत्ता सिलेक्ट झाले त्याच्यामुळं म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना कळाली. पण माझं काही नसताना म्हणजे सिलेक्शन वगैरे काही नसताना जे माझं प्रयत्न चालू होते त्यामध्ये तर माझ्या कुटुंबाचा मोलाचं सहकार्य होतं. मग मला जे मिळाले आहे त्याचं मी श्रेय माझं सगळं मी कुटुंबाला देते. एका ग्रामीण भागात राहत असताना एवढ्या मोठ्या संशोधक पदापर्यंत आपली झेप गेली. ग्रामीण भागातील मुलींना तू नेमका काय संदेश देशील? एक तर आपण आपल्या बाउंड्री सेट करू नये असं मला वाटते. तुम्ही जे स्वप्न बघताय ते तुम्ही पूर्ण करू शकताय, फक्त 100% देण्याची तयारी ठेवा. कोणतंही काम अशक्य नाही आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करायला तयार राहायला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही असं म्हणू नका की म्हणजे ही गोष्ट होणार नाही, ह्या गोष्टीमध्ये मला प्रॉब्लेम येतील. जर तुम्हाला ती गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं 100% द्यायला पाहिजे. तो रिझल्ट काही पण मिळेल, पण तुमचं जे प्रयत्न असतील ते तुम्हाला कुठे नाही तर कुठं तुम्हाला हेल्प करणारच. त्याच्यामुळं आणि मला अजून एक म्हणायचं आहे, जे विद्यार्थी आहेत
त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही मार्क्ससाठी म्हणजे स्टडी न करण्यापेक्षा नॉलेज मिळवण्यासाठी स्टडी करावं. कारण माझा ज्यावेळेला प्रोजेक्ट होता त्यावेळेला मला माहिती नव्हतं की माझा सिलेक्ट होईल नाही होईल, पण माझा एक एम होता की मी जे मेडिसिन देते त्याच्यातून मॅक्झिमम पेशंटना रिलीफ मिळू दे आणि मला नॉलेज मिळू दे की काय पॅथॉलॉजी असते आणि माझ्या फ्युचरसाठी मला हेल्प होऊ दे. कुंभोजच्या इतिहासात आजचा दिवस उल्लेखनीय लिहिला जाईल. आज 23 जानेवारी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य करणाऱ्या महावीर नकाते यांची प्रतीक्षा ही कन्या या संपूर्ण गावाला तिची आठवण होते आणि याच दिवशी तिची संशोधन केंद्रात निवड होत्या. ही कुंभोजच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि तिनं स्पष्ट सांगितलं आहे की विद्यार्थ्यांनी आपली जिद्द ठेवावी आणि आपली जिद्द ठेवल्यानंतर कोणतंही अपयश आपल्याला सहजासहजी यशामध्ये बदलता येतं. या प्रतीक्षेच्या उत्तराला मी न्यूज 24च्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो.